स्टेशन परिसरातील उर्मट रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा। ठाणे स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षा चालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्यात। तसंच बुधवारी या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज 9 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षा चालकांचा त्रास नाहक सोसावा लागतो। हे रिक्षा चालक उर्मटपणा करतात, शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत। याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। येथे इमर्जन्सी वाहनांकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षा चालकही घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो। त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं। वागळे स्टेटमध्ये अंमली पदार्थांचं सेवन कॉलेज विद्यार्थी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून तेथील नगरसेवक अमित सरैया आणि सुरेश कांबळे यांनी निवेदन दिले। याबाबत बोलताना केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। शाळा कॉलेजच्या आवारात जर अंमली पदार्थ मिळत असतील आणि अधिकारी कारवाई करत नसतील तर ती चिंतेची बाब आहे। सहआयुक्तांशी याबाबत बोलणं झालं असून कारवाई होणार नसेल तर भाजपला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा केळकर यांनी दिलाय। गेली 4 वर्ष हुक्का पार्लर चळवळ राबवत असून आता ड्रग्ज विरोधात देखील नागरिकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। महात्मा फुले मार्केटच्या मागे मोकळ्या जागेत 10,000 चौरस फुटाच्या जागेत अतिक्रमण झालं असून अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी सांगितलं। 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे। काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही। तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोळीने, आमच्या विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत। पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे। कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते। ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे। बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं, परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं। तीही लोकांनी मागणी केली। आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे। पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये मंत्री महोदयांबरोबर बसून उपाय केला जाईल, तोडगा काढला जाईल आणि त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली जाईल। असे निरनिराळ्या भागातल्या काही स्वच्छतेचे विषय आहेत, काही शालेय विषय आहेत, काही व्यक्तिगत विषय घेऊन नेहमीप्रमाणे लोक आले होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांची जी न्याय्य समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी आम्ही देखील पुढच्या काळातही कटिबद्ध आहोत।